नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे। आज आपण कॉर्न पिझ्झा बघणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा तो। तर ह्यासाठी हा मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। आता हा मैदा मी 1 वाटी घेतलाय, अजून 1 वाटी आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे 2 वाट्यांचं प्रमाण हे सगळं मी दाखवणार आहे ते। तर हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणजे 2 वाट्या मैदा। हा 1 वाटी घेतलेला आहे मी, अजून 1 वाटी घेणार आहे। आणि हे अर्ध्या वाटी दही घेतलेलं आहे मी, घट्ट दही आहे। हे 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी, आणि हे मीठ घेतलेलं आहे 1 चमचा। 2 चमचे शुगर पावडर घेतलेली आहे, 2 चमचे बेकिंग पावडर घेतलेली आहे, आणि अर्धा चमचा थोडासा वर असं खायचा सोडा घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला पीठ हे करायचं आहे, चाळून वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे। मी मळल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, आता मीठ घ्यायचं, मीठ टाकायचं। हे बघा, आता ही शुगर पावडर आहे, आपण पिठी साखर म्हणतो, ही पण त्याच्यात मिक्स करायची। हे बघा, आता ही बेकिंग पावडर आहे, ही पण आपल्याला घ्यायची आहे, ती पण त्यात मिक्स करायची। थोडं हे बघा, आता हे ना पीठ मळून झालेलं आहे, पण हे पीठ आहे ना थोडं तेल घालायचं आणि चांगलं एकदम असं चिकन करून घ्यायचं, म्हणजे एकदम मऊसूत झालं पाहिजे ते पीठ, असं करून घ्यायचं। मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आता हे ना ह्याला असं तेल लावायचं आणि हे जे पीठ आहे हे असं पूर्ण रगडून रगडून त्याच्यावर मळून घ्यायचं, म्हणजे ते एकदम काय झालं पाहिजे, मऊ झालं पाहिजे पीठ। आणि तेल लावल्यामुळे काय होतं, ते चिपकत पण नाही खाली। हे बघा, एकदम मऊ, एकदम त्या पिठाचे आहेत ना एकदम हे झालं पाहिजे, सॉफ्ट झालं पाहिजे ते पीठ, म्हणजे जेणेकरून काय होतं, मग जेव्हा आपण ते पिझ्झाचं ते हे लावतो त्यामुळे ते एकदम सॉफ्ट आणि हे होतं, जाळीदार, चांगलं म्हणजे सॉफ्ट होतं थोडक्यात। हे बघा, आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हे 15 ते 20 मिनिटं छानपैकी भिजून द्यायचं, आणि मग मी तुम्हाला दाखवते की पुढे ते कसं करायचं ते। हे बघा, आता हे आपण मक्याचा करणार आहे, दाण्यांचा पिझ्झा। तर त्यासाठी हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे, असे त्याचे हे करायचे चौकोनी तुकडे, सॉस घेतलेला आहे, टोमॅटो सॉस, आणि हा पिझ्झाची जी वरची सॉस असतो तो घेतलेला आहे, मेयोनीज घेतलेली आहे, मिरी पावडर घेतलेली आहे, आणि हे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, आणि हे चीज घेतलेलं आहे। आता हे वरून आपल्याला लावायचं आहे, पण पहिल्यांदा पिझ्झा बेस बनवायचा आहे, तो मी दाखवते तुम्हाला कसा बनवायचा तो। हे बघा, आता हे ना ते परत मी पीठ मळलं होतं भिजल्यानंतर, आणि मग त्याचे असे कापून छोटे छोटे गोळे केलेले आहेत। मग आता हे पण आपल्याला ह्याचा बेस बनवायचा आहे, मी तुम्हाला दाखवते बेस बनवून। गोळा घ्यायचा आणि हा जाडसरच ठेवायचा, पीठ लावायचं त्याला, आणि मेन म्हणजे काय की साईडनी लाटून थोडासा मध्ये लाटायचा, जास्त पण पातळ लाटायचं नाही, थोडं जाडच ठेवायला लागतं हे, म्हणजे ते काय होतं, व्यवस्थित फुगतं। हे बघा, आता हे त्याला आहे ना आपला काट्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने आहे ना असे हे करायचे, बिळं पाडून घ्यायची अशी छोटी छोटी। हे बघा, हा काट्याचा चमचा असतो ना, त्याने ह्याला असं बिळं पाडून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून काय होतं ते नाही का, म्हणजे हवा पूर्ण त्याच्यातनं बाहेर जाऊन ते पुरी सारखं फुगत नाही, व्यवस्थित त्याचा बेस तयार होतो। आता हा तवा घ्यायचा, त्याच्यावर हा बेस आपल्याला शेकून घ्यायचा आहे। हे बघा, आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं। हे बघा, आता हे किती छान बेस हे झालेला आहे, गुलाबी। आता हे पलटी मारलेला आहे मी,
हे बघा, आता हा आपला बेस तयार झालेला आहे. हे बघा, एवढा जाड ठेवायचा बेस. हे बघा किती छान झालाय दोन्ही. आता ही पिझ्झा बेसची जी चटणी असते ना ती लावायची ह्याच्यावर. आता हे लावायचं ह्याच्यावर, पूर्ण हे घ्यायचं, पसरून घ्यायचं. आता हा टोमॅटो सॉस टाकायचा, तो पण ह्याच्यावर व्यवस्थित हे करून घ्यायचा, पसरवून घ्यायचा. ही मेयोनीज घ्यायची, ही मेयोनीज सुद्धा त्याच्यावर छान पसरवून घ्यायची. ही पावडर आहे, ही पण अशी पसरवून घ्यायची. हे फ्लेक्स आहेत, हे पण टाकायचे देत ना, हे त्याच्यावर टाकायचे. हे बघा, आता हे कॉर्न आहे, मकाईचे दाणे, हे पण त्याच्यावर असे स्प्रेड करायचे, व्यवस्थित टाकून घ्यायचे. म्हणजे खाताना जेव्हा तोंडात येतं ना तेव्हा खूप छान लागतं. चीज आहे, हे चीज पूर्ण असं त्याच्यावर खिसवून घ्यायचं. हे बघा, आता हे असं चीज पूर्ण टाकायचं. चीज जेवढं टाकन ना तेवढं खूप छान लागतं त्याच्यावर. हे बघा, आता हा असा तव्यावर ठेवायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे चीज छान मेल्ट होतं. आणि गॅस एकदम बारीक करायचा. हे बघा, आता हा आपला पिझ्झा तयार झालेला आहे. बघा, खूप टेस्टी लागतो खायला. चीज वगैरे टाकलेलं आहे मी. हे बघा, अशा प्रकारे आपला हा व्हेज कॉर्न पिझ्झा तयार झालेला आहे. हे बघा, बघा. अशा प्रकारे आपला कॉर्न पिझ्झा बनवून झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.